नमस्कार मित्रांनो, बाल संगोपन योजना दरमहा 2250 रुपये विद्यार्थ्यांसाठी दिले जाते। त्यामध्ये विधवा, एकल महिला तसेच दिव्यांग पालक असतील अशा पालकांच्या मुलांसाठी 2250 रुपये दरमहा बाल संगोपन योजनेअंतर्गत पैसे देण्यात येते। तर खूप दिवसानंतर आता रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। 120 कोटी रुपये जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। ही खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे। अनुदान वाटप आता लगेच सुरू होणार आहे। तर त्या संदर्भातला जी.आर आहे, तर त्या जी.आर मध्ये काय माहिती दिली आहे ती सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। आपण बघू शकता, सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित केलेल्या निधीतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा हा जी.आर आहे 5 जून 2026 रोजीचा। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये काय दिले बघा। सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता मागणीनुसार सामाजिक सुरक्षा, कल्याण, समाज कल्याण, बालकल्याण, बालसंगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनेतर या अंतर्गत 115.69 कोटी इतका निधी लाभार्थ्यांकरिता डीबीटी प्रणालीवर व उर्वरित 4.31 कोटी इतका निधी स्वयंसेवी संस्थांना VPDAद्वारे असा एकूण 120 कोटी रुपये इतका निधी सन 2026-27 अर्थसंकल्पीय निधीतून वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। आपण बघू शकता, या पूर्ण वर्षासाठी 200 कोटी रुपये मंजूर आहे। त्यातून आता 120 कोटी एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। वरील विषयान्वये निधी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत आभासी वैयक्तिक ठेव लेखाद्वारे वितरित करण्यासाठी उपसचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रित अधिकारी आणि कक्ष अधिकारी रोख शाखा महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे। त्यानुसार आता हा निधी डीबीटी मार्फत सर्व जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे। म्हणजे मागील जेवढ्या काही महिन्याचे पैसे हे बाकी होते आणि ज्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहे त्या सर्वांना हा निधी वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, खूप दिवसानंतर उशिरा हा निधी मिळतो आहे, परंतु आपण जर अर्ज केला तर आपल्याला सरकारी योजनेमार्फत नक्कीच याचा फायदा होणार आहे। तरी सर्व लाभार्थ्यांनी बाल संगोपन योजनेत अर्ज करणे गरजेचे आहे। यामध्ये विधवा, एकल महिला यांच्या मुलांसाठी 2250 आणि जे दिव्यांग पालक आहेत त्यांच्या मुलांसाठी सुद्धा 2250 हा निधी वितरित करण्यात येतो। या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। कशा पद्धतीने अर्ज करायचा, अर्जाचा नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे, तो आपण व्हिडिओ बघू शकता, माहिती घेऊ शकता आणि लवकरात लवकर अर्ज करा। आणि आपल्या जवळपास असे कोणी लाभार्थी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।